सर बोर्ड एक्झामच्या वेळी सेन्स बऱ्याच विद्यार्थ्यांना असते, सो मग तुम्ही त्यावर कशा पद्धतीने ट्रीट करता? अशाच वेळेला अगोदर सांगितल्याप्रमाणे की आम्ही अगोदर तर बेस लेवलला त्या मुलांच्या मानसिकतेसाठी होमिओपॅथिक औषधातनं काम केलेलंच असतं. त्यांचा कॉन्फिडन्स पहिल्यापेक्षा हा वाढवलेलाच असतो. समुपदेशनानं ती मुलं आमच्या समोर खुललेली असतात, मोकळी झालेली असतात. त्यामुळे त्यांना असं असतं की आता डॉक्टर पहिल्यासारखी भीती वाटत नाही. पण जेव्हा प्रिलिम्स चालू होतात त्यावेळी आम्ही त्यांना एक औषध देऊन ठेवतो की हे गरजेनुसार परीक्षेच्या पूर्वी घ्यायचंय तुला, यातला एकच डोस. मग त्यावेळी किंबहुना हा डोस घ्यायची पण गरज लागत नाही, पण ज्यांना गरज लागते ती लोक अति महत्वाच्या पेपरच्या अगोदर किंबहुना पहिल्या 1-2 पेपरच्या अगोदर त्यांना याची गरज लागू शकते. ते औषध यामध्ये होमिओपॅथीच्या माध्यमातून आम्ही फिअर ऑफ एक्झामिनेशन, फिअर ऑफ फेल्युअर, एन्झायटी अबाउट व्हॉट विल हॅपन ह्या कॅटेगरीच्या अंडर देतो. ते औषध काढून एक दिलेलं असतं आणि तो विद्यार्थी परीक्षेच्या अगोदर तो पर्टिक्युलर डोस घेतो आणि भीती कमी झाल्यावर त्याला जाणवतेच आणि कॉन्फिडेंटली तो पेपर देतो आणि त्याचा परफॉर्मन्स चांगला देखील होतो. हेच औषध त्यांच्या ओरल्समध्ये, मेडिकल कॉलेजेसच्या मुलांनाही फायद्याचं ठरतं की त्यांच्या ओरल्समध्ये, इंजिनिअरिंग मुलांना त्यांच्या ओरल्समध्ये हा डोस फार फायद्याचा ठरतो. अशा पद्धतीने आम्ही मुलांची 10वी-12वीची परीक्षा सुखकर करण्याचं काम करत आहोत असं म्हटलं तरी ते वावगं नाही ठरणार.